देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी जुनी नाशिक मंडळ व लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। जयस्तुते फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन वसंत गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील दुर्गा मंगल कार्यालयात पार पडलं। या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदान, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, नेत्र तपासणी, नंबरचा चष्मा, ECG तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अशा सर्व सोयी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती भाजपा नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार आणि माजी युवा मोर्चा सरचिटणीस सुहास पाटील यांनी दिले। नमस्कार। प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो वाढदिवस आहे, मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेवा पंधरवडा हा संपूर्ण भारतामध्ये आता अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो आहे। वाढदिवस हा 1 दिवसाचा नसून तो 15 दिवसांचा आहे आणि हा वाढदिवस हा संपूर्ण जे राष्ट्रप्रथम याचनुसार जो अंत्योदय हा जो विषय आहे की तळागाळातला जो समाज आहे आणि जो अत्यंत शेवटच्या टोकावर आहे अशा समाजासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन, त्याचप्रमाणे एक पेड़ माँ के नाम, मेरा देश मेरी माटी मेरा देश या संदर्भात तसेच इतर अनेक उपक्रम या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून होत आहेत। आज प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोहन वसंत गायधनी मोहन भाऊंनी नाशिकमधल्या जे दुर्गा मंगल कार्यालय आहे इथे हा जो आरोग्य शिबिराचं एक आयोजन केलेलं आहे। आरोग्य शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद आणि उत्तम प्रतिसाद येथील सर्व परिसरातील नागरिकांनी दिला आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येत आहेत। तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की हे जे आरोग्य शिबिर आहे पूर्णतः मोफत आहे। येथे तुम्ही BP, शुगर, डायबिटीज, त्याचप्रमाणे डोळ्यांचे विकार या संदर्भातल्या सर्व उपचार पद्धती तुम्हाला इथे मिळतील। तर सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येथे उपस्थित राहावे आणि माननीय मोदीजींना या निमित्तातून आपण शुभेच्छा द्याव्यात। धन्यवाद। नमस्कार। आज भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन आमचे लाडके नेते, आमचे लाडके मित्र मोहन वसंत गायधनी यांनी केलेले आहे। या शिबिराचे जास्तीत जास्त लाभ प्रभागातील नागरिक घेत आहेत। आमच्या आजच्या शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। भरपूर लोक आत्तापर्यंत येऊन गेले आणि अजून भरपूर लोक येत आहेत, प्रतीक्षेत आहेत। हा चांगला समाजोपयोगी, लोकोपयोगी असा हा उपक्रम आहे। सर्व प्रकारचे रोग निदान याच्यात होणार आहे। तरी नागरिकांनी आज आपल्या लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेल्या या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा हीच आम्ही सर्व आयोजकांतर्फे आमची प्रार्थना आहे, आमची इच्छा आहे। कृपया सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्या। हे शिबिराचं आयोजन आमचे नेते मोहन वसंत गायधनी यांनी केलेले आहे। बरेच वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत असलेले मोहन गायधनी हे वार्डामध्ये, प्रभागामध्ये चिरपरिचित असे नेतृत्व आहे। तळागाळातल्या लोकांपासून काम करण्याची त्यांची क्षमता आहे। तळागाळातले लोक असो, मोठमोठे सेलिब्रिटी असो, सर्वांशी त्यांचे चांगले हितसंबंध आहेत आणि त्यांच्या मागे खूप मोठा नागरिकांचा पाठिंबा आहे। आणि असे आमचे लाडके मोहन गायधनी यांच्यातर्फे आज प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींना या शिबिराच्या रूपाने एक सप्रेम भेट, एक गिफ्ट आम्ही देत आहोत आणि आमचे नेते यांना असाच पाठिंबा मिळत राहो आणि ते जास्तीत जास्त लोकोपयोगी कार्यक्रम ते करत राहोत हीच आम्ही प्रार्थना करतो, हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे। आज रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 13 मधले श्री मोहन गायधनी भाजपातर्फे त्यांनी जे मेडिकलचं शिबिर आयोजित केलेलं आहे ते अत्यंत चांगल्या स्वरूपाचं असून दुर्गा मंगल कार्यालयात आज रोजी त्याचं कामकाज 11 ते 3 या वेळात चालू आहे। त्या ठिकाणी जे रुग्ण आलेले आहेत
त्यांचे डोळे तपासणी, त्याचप्रमाणे त्यांची जी श्वासनलिका आहे त्याची तपासणी, त्याचप्रमाणे ECG आणि BP इत्यादी सर्व आवश्यक त्या तपासण्या केल्या जात आहे। त्याचप्रमाणे त्यांना काही आजार असेल तर त्याकरता पुढील मार्गदर्शनासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्लाही इथे मिळत आहे। वॉर्ड क्रमांक 13मधील नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त सगळा प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे, त्याबद्दल मी गिरीश मुळे त्यांचा आभारी आहे। या शिबिराला जुने नाशिक मंडळ अध्यक्ष सचिन मोरे, शिवम बेळे, सिद्धेश गायधनी, कस्तुरी कासा, केदार शिंगणे, कल्पेश शिंगणे, मयूर गवळे, नचिकेत महाजन, अजित कुलकर्णी, प्रसाद धोपावकर यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक 13 मधील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।